आणि आता एक राजकीय बातमी। अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं असं म्हणताना अदिती तटकरे भाऊक झाल्या। काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल असं देखील याच वेळेस अदिती तटकरे म्हणाल्यात। बारामतीमधील मेळाव्यात बोलताना अदिती तटकरे यांनी या भावना व्यक्त केल्यात। तर प्रत्येकाला असं वाटतं माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं छगन भुजबळ म्हणतायत। सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी पुढे जायचंय असंही भुजबळांनी यावेळी म्हटलंय। सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती। हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे का की ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि सर्वाधिक मताधिक्यांनी एक पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याला आपण कसं निवडून आणू शकतो हे आपल्या माध्यमातून आपल्याला दाखवायचंय। असं प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलोय की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, किंवा आता सुनेत्राताई यांना सुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू, बघू। चूक काय त्याच्यामध्ये? अपेक्षा करण्यामध्ये। अपेक्षा तर करायलाच पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे, तरच पुढे जाल।